हॅलो, रसिकांना विनंती आहे की चला, सामना फार सुंदर मैदानामध्ये चालू आहे, आपण सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना आपण सहकार्य करायचे, क्रीडा रसिकांना विनंती आहे. मैदानामध्ये आपण सर्वजण दाखल होऊयात. ओजस खेडेकर या खेळाडूला आपण बघतोय, जो चढाईच्या माध्यमातून मैदानामध्ये दाखल होतो आणि यावेळेला मात्र डिफेन्स पुढे सरसावतोय. पंचांचा इशारा येतोय, चढाईपट्टू बाद होतोय. खेळाडूला काही दुखापत झाल्याची संभवता मैदानामध्ये. ओजस खेडेकर बॅकलाईनच्या बाहेर बसलेला आपल्याला पाहायला मिळेल. ऑफिशियल टाइम आउट घेतला जातोय मैदानामध्ये. खेळाडूला काहीशी दुखापत झाल्याची संभवता आणि पुन्हा एकदा पंचांची शिट्टी वाजते. सामन्याला सुरुवात होते. सोमजाई श्रीवर्धन संघाचा चढाईपट्टू चढाईचा भार वाहताना सज्ज झाले आपल्याला पाहायला मिळतोय. जो सालदुरी संघाचा फार महत्वाचा चढाईपट्टू आहे तो आपल्याला बॅकलाईनच्या बाहेर असलेला पाहायला मिळतोय. सोमजाई श्रीवर्धन संघाचा चढाईपट्टू रिकाम्या हाताने मागे फिरतोय, प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. साहिल गुहागरकर फार महत्वाचा खेळाडू आहे हा देखील सालदुरी संघाचा. आणि यावेळेला मात्र शिकार बनवलं गेलंय. साहिलला बॅकलाईनच्या बाहेर बसवलं जाईल, पण त्याच वेळेला यशस्वी बोनस गुणाची कप महत्वाचे चढाईपट्टू. एका बाजूला आपण ओमला बघितलंय तर दुसऱ्या बाजूला आपण अर्थातच साहिल गुहागरकर आणि ओजस खेडेकर यांना बघतोय, जे सध्या आपल्याला बॅकलाईनच्या बाहेर बसलेले पाहायला मिळत आहेत. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय 9 नंबर जर्सी प्रदान केलेला सोमजाई श्रीवर्धन संघाचा चढाईपट्टू. रिकाम्या हाताने मागे फिरला, प्रत्युत्तरासाठी 18 नंबरच्या माध्यमातून. आणि यावेळेला मात्र तिसऱ्या चढाईची इशारत होतीये. डू ऑर डाय रेड आहे. 5 खेळाडूंसमवेत डिफेन्स सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. मोठी 1 पॉइंट दिला जातोय. नक्की जर आपण समोरच्या खेळाडूला स्पर्श केला नसेल आणि जर आपण बॅकलाईन अथवा लॉबीचा वापर करतोय तर आपल्याला देखील एक डिफेंडर म्हणून बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल. जोपर्यंत तुम्ही समोरच्या खेळाडूला स्पर्श होत नाही तोपर्यंत लॉबी ऑन नसते. याची देखील प्रत्येक खेळाडूने दखल घेतली पाहिजे. आणि दरम्यान चढाईपट्टूला पकड झाल्यामुळे ओजस खेडेकर हा मैदानामध्ये दाखल झाला. एका यशस्वी गुणाची कमाई झाली, पण नक्कीच ओजसला देखील पुन्हा एकदा बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल. फार मोठा झटका बसतोय सालदुरे संघाला. यापुढे होणारा सामना असेल श्री विठ्ठल पाळंदे ब विरुद्ध श्रीसाई बागवागर. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार. श्रीसाई बागवागर आणि श्री विठ्ठल पाळंदे ब दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार. जाऊया आता पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे, ज्या ठिकाणी फार महत्वाचा सामना इथे आपल्याला अनुभवायला मिळतोय. प्रणय सावंत या खेळाडूला आपण बघितलं, जो रिकाम्या हाताने आपल्या कोर्टमध्ये दाखल झाला. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय सोमजाई श्रीवर्धन संघाचा चढाईपट्टू. समोरच्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळी सजवली जाते. चढाईपट्टू रिकाम्या हाताने मागे फिरतोय. आणि यावेळेला मात्र तिसऱ्या चढाईची इशारत होते. डू ऑर डाय रेड. निर्णायक चढाई यावेळेला आपल्याला अनुभवायला मिळते. या चढाईनंतर गुणांमध्ये अदलाबदल नक्कीच होईल. समोर 4 खेळाडूंचा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय. बसारची टिकटिक चालू होते. शेवटची काही सेकंद शिल्लक आहे. आणि यावेळेला मात्र चढाईपट्टू बाद असल्याची इशारा. चढाईपट्टू बाद झाला आणि अर्थातच एका यशस्वी गुणाची कमाई सालदुरी संघासाठी होताना पाहायला मिळते. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय साहिल गुहागरकर, जो खेळाडू वारंवार चढाई करताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि चढाईपट्टू बाद असल्याचा पंचांचा इशारा येतोय.
चालू सामन्याचं आपल्याला गुणफलक पाहायला मिळत आहे. दोन्ही संघ खेळत आहेत तर समान गुणफलकावरती 5-5 असं गुणफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. फार महत्वाचा सामना आणि महत्वाची लढत इथे क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळते. एका बाजूला आपण बघतोय सोमजाई श्रीवर्धनचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला शिवमाता सालदुरीचा संघ खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बझरची रिक्टिक चालू होते. वेळेचा परिपूर्णपणे वापर केला गेलाय. चढाईपट्टू आपल्या कोर्टमध्ये पुन्हा एकदा दाखल झालाय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय प्रणय सावंत. 7 नंबर जर्सी प्रदान केलेला सालदुरी संघाचा चढाईपट्टू यावेळेला चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणयच्या माध्यमातून देखील मैदानाचा अंदाज घेतला जातोय. वेळेचा परिपूर्णपणे वापर केला जातोय. प्रणय देखील आपल्या कोर्टमध्ये रिकाम्या हाताने दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा 9 नंबरच्या माध्यमातून प्रत्युत्तर केलं जातंय. समोर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत सालदुरी संघाच्या माध्यमातून ओजस खेडेकर, साहिल गुहागरकर आपल्याला बॅकलाईनच्या बाहेर बसलेले पाहायला मिळत आहेत. 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये सुंदर असं पद्धतीने करत खेळी सजवली गेली. चढाईपट्टू पुन्हा एकदा रिकाम्या हाताने मागे फिरला. प्रत्युत्तरासाठी सज्ज झालेला 18 नंबर तो देखील निदान रेषा यशस्वीरित्या पार करतो आपल्या कोर्टमध्ये दाखल झाला. तिसऱ्या चढाईची इशारत झाली आहे आणि यावेळेला मात्र निर्णायक चढाई पुन्हा एकदा इथे क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळेल. रनिंग अँड टच करण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. क्रीडा रसिकांनी देखील शांतता राखायचे, कोणत्याही कमेंट्स करायच्या नाहीयेत. आणि यावेळेला मात्र डिफेन्स सक्सेस होतोय. चढाईपट्टू बाद असल्याचं पंचांची इशारत येते. एका यशस्वी गुणाची कमाई सालदुरे संघासाठी.